नमस्कार. चंद्र राशीप्रमाणे कर्क राशींच्या व्यक्तींना डिसेंबर 2024 या महिन्यासाठी मी आता मार्गदर्शन करत आहे. कर्क राशींच्या व्यक्तींना हा उत्साही महिना आहे असं म्हणता येईल. म्हणजे प्रत्येक गोष्टीत त्यांचा उत्साह त्यांच्या देहबोलीतून, मनातून, विचारातून ओसंडून वाहतोय असं दुसऱ्यांना दिसेल. स्वतःला सुद्धा ते थोड्या प्रमाणात कळेलच, पण असा उत्साहवर्धक महिना असं तुम्हाला म्हणता येईल. आता उत्साह जर वाढीस लागायला हवा असेल तर तशी परिस्थिती अनुकूल असायला पाहिजे. आजूबाजूची परिस्थिती तशी अनुकूल असायला पाहिजे, तर तो उत्साह आणखीन तुमचा वाढलेला तुम्हालाही कळेल असं मला या ठिकाणी दिसतं. उत्तरार्ध या दृष्टीने आणखीन प्रगतिशील आहे असंही मला या ठिकाणी दिसून येतं. पूर्वार्धामध्ये काही गोष्टींसाठी थोडं झगडत बसावं लागेल, पण उत्तरार्धात या गोष्टी अगदी सहज सुलभ साध्य होतील असं या ठिकाणी मला दिसून येत आहे. कर्क राशींच्या व्यक्तींना मी असं सांगेन, नोकरीमध्ये किंवा अन्य नोकरी बदलासाठी अनेक इंटरव्ह्यू द्यायची तुम्हाला संधी मिळेल. 1 लेवल, 2 लेवल, 3 लेवल अशा इंटरव्ह्यूत सुद्धा तुमचे विविध या महिन्यात होतील आणि ते सगळे पॉझिटिव्ह पुढच्या काळामध्ये तुम्हाला त्याचं उत्तर येईल. पण तुम्ही इंटरव्ह्यू द्या, प्रयत्न करा, त्यासाठी नाही कधीच म्हणू नका. कारण वेळ प्रत्येक ही योग्य असते, त्या वेळेत त्या गोष्टी होतात. त्यामुळे ती वेळ योग्य असताना आपण ती गोष्ट केली तर त्याचा पुढे चांगलं फळ मिळतं. कर्क राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की काही गोष्टी केवळ दैवयोगाने होतात. प्रयत्न तर प्रत्येक मनुष्य करतो, पण ज्याचं दैव अनुकूल असतं त्याला गोष्टी सहज साध्य होतात किंवा साध्य होतात असं मी म्हणेन. तर काही गोष्टी तुम्हाला अशा प्रयत्नांनी साध्य होणाऱ्या दिसून येतात. पण प्रयत्न तुम्ही करायला हवेत. प्रयत्न जर केले नाहीत तर त्या साध्य होणाऱ्या व्यक्तींची जी इंटेन्सिटी आहे ती तुम्हाला कळणार नाही. म्हणून प्रत्येक गोष्टीचा आणि संधीचा जास्तीत जास्त फायदा घेण्याचा तुम्ही प्रयत्न करा. ज्या व्यक्ती लघुउद्योग करणार आहेत, आपले स्वतंत्र धंदा करणारे लोक आहेत, ज्यांचे अगदी हातावर पोट आहे असं म्हणूया, लेबर्स टाईपचे जे लोक आहेत, त्यांनी किती काम कराल तेवढे पैसे तुम्हाला मिळतील. एवढ्या कामाची तुम्हाला या महिन्यात मागणी असेल आणि त्या मागणी तुम्ही पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केलात तर तुम्हाला भरपूर पैसे या महिन्यात मिळवता येतील. विद्यार्थ्यांना सुद्धा या महिन्यात उत्तरार्धामध्ये त्यांच्या अभ्यासामध्ये चांगली प्रगती दिसून येते. पूर्वार्धामध्ये काही गोष्टी थोड्या अडखळतील, पण त्यासुद्धा उत्तरार्धात मार्गी लागतील आणि त्यामुळे आपल्या कुटुंबियांना आणि त्यांच्या घरच्या मोठ्या माणसांना सुद्धा आनंद मिळेल असेच या ठिकाणी ग्रहमान दिसून येत आहे. कर्क राशींच्या व्यक्तींनी मित्रमंडळींवर मात्र या महिन्यात जास्त विश्वास ठेवू नये. कारण मित्र याची व्याख्या खूप व्यापक आहे. आपलं भलं चिंतन करतात तेही मित्र, आपल्याला सल्ला देतात तेही मित्र, आपल्या सगळ्या गोष्टी ऐकून घेतात तेही मित्रच. म्हणून मित्रांचा फक्त ऐका या महिन्यात, त्याप्रमाणे करायला जाऊ नका. ते करण्यासाठी योग्य व्यक्तींचा सल्ला घ्या. व्यापार करण्यासाठी किंवा अन्य कोणत्याही गोष्टीसाठी, इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी सल्ला घेतल्याशिवाय कोणतीही गोष्ट करू नका. केवळ हितचिंतक असेल म्हणून त्याचा प्रत्येक सल्ला मान्य करायला पाहिजे असं नाही आहे. त्याच्या बाबतीत योग्य सल्ला घ्या आणि ॲडवाईस घेऊन मगच कोणतीही गोष्ट करा, म्हणजे तुमची पावलं चुकणार नाहीत असं मला या ठिकाणी सांगायचं आहे. कौटुंबिक बाबतीत म्हणाल तर कुटुंबाचा छुपा पाठिंबा तुम्हाला राहील. म्हणजे तोंडावर कोणी सांगणार नाही, पण पाठिंबा तुम्हाला मागून निश्चित कळेल असं या ठिकाणी दिसून येतं. त्याविषयी खूप चिंता करायची काही कारण नाही आहे, पण त्यांचा पाठिंबा तुम्ही गृहीत धरायला हरकत नाही. विशेष म्हणजे कर्क राशींच्या व्यक्तींना या महिन्यामध्ये पती पत्नींमध्ये वादविवाद होतील आणि ते वादविवाद जे आहेत ते संशयावरून होतील. एकमेकांविषयी काही संशय जागृत झाला किंवा असं काही दृष्टीस्पत्तीस पडलं तर त्यामुळे हा संशय
जागा होईल आणि थोडे वादविवादाचे प्रसंग मला या महिन्यात कर्क राशींच्या व्यक्तींच्या बाबतीत दिसून येतात. तर एखादी गोष्ट बघितली, त्याचा उहापोह केला, त्याचा योग्य परामर्श घेतला तरच आपल्या त्या रागाला अर्थ आहे, नाहीतर राग आणि वादविवाद करून काही फायदा नाही आहे. उगाच नातेसंबंध ताणले जातील आणि त्यांचा मुलांवर परिणाम होईल. म्हणून पतिपत्नींनी या महिन्यामध्ये जे काही असेल ते ओपनली एकमेकांशी बोला आणि कुठलीही संशयाची परिस्थिती निर्माण होणार नाही याची काळजी घ्या. धार्मिक बाबतीत तुम्हाला या महिन्यात विशेष वेळ कर्क राशींच्या व्यक्तींना मिळणार नाही किंवा तो वेळ देता येणार नाही असं म्हटलं तरी चालेल. वाटलं खूप तरी ते सुद्धा प्रयत्न करून आपल्याला वेळ देता आला पाहिजे, तो देता येईल असं मला या महिन्यात दिसत नाही. कर्क राशींच्या व्यक्तींना विशेषतः पायावर, त्यांच्या पायावर म्हणजे पाऊल आणि पोटरी या भागांवर त्यांना जपायला पाहिजे. प्रवास किंवा अन्य ठिकाणी काही गेलात, कुठे तुम्ही गेलात तर काहीतरी दंश करणे किंवा टोचणे अशा काहीतरी गोष्टी तुम्हाला या महिन्यात फेस कराव्या लागतील. विशेषतः जेव्हा तुम्ही टूरवर किंवा अन्य कुठल्या कारणासाठी बाहेरगावी जाल तेव्हा अशा गोष्टी प्रकर्षाने मला दिसत आहेत. पण एकंदरीत तुम्ही आपल्या पायाला दंश किंवा टोचणे याविषयी काळजी घ्यावी. ज्यांना डायबिटीस वगैरे आहे त्यांनी तर खूपच काळजी घ्यावी असा सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला देईन. उत्पन्न ह्या महिन्यात तुमचं चांगलं आहे. मी अगोदरच सांगितलं आहे की हा महिना तुम्हाला भरभराटीचा आहे. उत्पन्न तुमच्या प्रयत्नाच्या अनुसार चांगल्या प्रकारे असं मला या ठिकाणी दिसून येत आहे. जागेचे काही व्यवहार करायचे असतील तर त्याची फक्त सुरुवात करा. फायनल काही या महिन्यात तुम्ही ठरवू नका. सुरुवात करायला मात्र हरकत नाही. कोर्ट कचेरीच्या बाबतीत या महिन्यात शक्यतो पडू नये असाच सल्ला मी या ठिकाणी देईन. हे होतं कर्क राशींच्या व्यक्तींना मार्गदर्शन.